तर समाजात आजही जातीपातीच्या भिंती कायम आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये एका पित्यानं आपल्या नवविवाहित मुलीचं कुंकूच पुसलंय। प्रेम विवाह केल्याच्या रागातून सासऱ्यानं जावयाची निर्घृण हत्या केली आहे। पाहूयात। फोनवर धमकी दिली तरी मी सरला म्हणलं आम्हाला पोलीस सुरक्षा द्या तर सर म्हणते की आम्ही तुमच्या मागे बंदूक घेऊन येणार आहे का। आता माझा नवरा नाहीये, कोण आहे मला? आपल्या पतीच्या खुन्यांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी या नवविवाहितेचा हा आक्रोश आहे। तिच्या हाताची मेहंदीही निघाली नव्हती, तोच तिच्या कपाळावरचं कुंकू पुसलं गेलंय। लग्नानंतर महिन्याभरातच तिच्या नवऱ्याचा खून करण्यात आलाय। तो खून करणारा दुसरा तिसरा कोणी नाही तर विद्याच्या पित्यानंच केला। महाराष्ट्राला हादरवून सोडणारी ही घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली आहे। इंदिरानगर भागात राहणाऱ्या अमित साळुंखेनं 13 जून रोजी विद्याशी विवाह केला होता। दोघेही वेगवेगळ्या जातीचे, तसंच विद्याच्या कुटुंबाचा त्यांच्या प्रेम विवाहाला विरोध होता। त्यामुळेच त्यांनी पुण्याला पळून जाऊन लग्न केलं। दुसऱ्या घरी लग्न लावून देत होते, माझा विरोध होता। माझ्या घरच्यांनी 4 लाख घेतले, त्या दुसऱ्या मुलासोबत माझं लग्न करू द्यायचं होतं। तर मी यांना सांगितलं, तर ये म्हणे तू माझ्याकडे ये म्हणे, मी बघतो म्हणे, आपण दोघं आहे, मी आहे म्हणे तुझ्यासोबत। मी त्यांच्यासोबत निघून आले। आम्ही दोघं पुण्याला गेलो, आम्ही तिथं लग्न केलं। 1 महिना आम्ही पुण्याला होतो। अमित आणि विद्यानं कोर्ट मॅरेज केलं होतं, पण तिच्या कुटुंबाची नाराजी दूर करण्यासाठी त्यांनी पुन्हा बौद्ध पद्धतीनं लग्न केलं। पण विद्याच्या कुटुंबाचा राग काही कमी झाला नाही। 14 जुलैला विद्याच्या पित्यानं डाव साधला। ते झाडाखाली गेले, लाईट गेली। अचानकच आहे ना, आप्पासाहेबनं येऊन मागं त्यांच्या पोटात चाकू घातला। जोर जोरात ओरडत होते, कोणीच सगळे पोरं तिथं झाडाखाली होते, एक जण मदत आलं नाही। माझा नवरा तिथं रक्तामध्ये पडेल होता, माझा दीर पळत गेला। मला वाटलं असं काय झालं, गेले। मी माझ्या सासऱ्याला पाठवलं, म्हणलं पप्पा सुमित भाऊले पळत गेले, म्हणलं एकदा बघा म्हणलं काय झालंय। गेले तर म्हणे अमित खाली पडला, अमित खाली पडला। मी गेले, मला कोणी चौकाच्या पुढे जाऊ दिलं नाही। विद्या आणि अमित यांच्या लग्नाला जातीच्या बेगडी प्रतिष्ठेचं ग्रहण लागलं। विद्याचे वडील आणि भावांनी अमितवर धारदार शस्त्रांनी हल्ला केला आणि त्यातच अमितचा मृत्यू झाला। तिचा चुलत भाऊ आणि तिच्या सख्या भावानं लाईटाचे फ्यूज बंद केले, सगळी लाईट बंद केली। आणि बाप म्हणे तिच्या चुलत भावाला, आप्पासाहेब अशोक कीर्तिशाही, का भाऊ तू आता याला मारून टाक, आम्ही हाय तुझ्या मांग, तुला काही झालं तरी आम्ही तुला सोडवून आणू, अशी त्यानं त्याला हे केली, सुपारी दिली। आणि त्यानं पैसे घेऊन माझ्या लेकराला संपवण्याचं। त्यांचा इंटरकास्ट मॅरेज होता आणि इंटरकास्ट मॅरेज नंतर त्यांचा जे व्यक्तिगत आणि पारिवारिक जे काय त्यांच्या मतभेद होता, तोपर्यंत आमचा तपास आता पोहोचलेला नाही। पण त्यामुळेच त्यांच्या चाकूच्या वार करून मृत्यू केली। विद्या आणि अमित यांनी जातीचा विचार न करता प्रेमविवाह केला होता। त्यांनी सुखी संसाराची स्वप्नही पाहिली, मात्र जातीनंच त्यांचा घात केला। जातीच्या खोट्या प्रतिष्ठेनं अमितचा जीव घेतलाय। सैराटची ही पुनरावृत्ती पाहता आजही समाज जातीच्या जोखडातून मुक्त झाला नसल्याचं या घटनेवरून पुन्हा एकदा सिद्ध झालंय। सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर।